भूताचा जन्म कथा 2 शापित वाडा। एका डोंगराळ गावात राजवाडा नावाचा एक जुना वाडा होता। त्या वाड्यात एकेकाळी माणिकराव नावाचा धनाढ्य जमीनदार राहत होता। पण त्याच्या लोभामुळे त्याने अनेक गरिबांना अन्याय केला। एके दिवशी गावक्यांच्या शापाने माणिकरावचा मृत्यू झाला। त्याच रात्री वाड्यात विचित्र घटना सुरू झाल्या। दिवे आपोआप लागायचे, दारे आपोआप उघडायची आणि कोणी तरी हलक्या आवाजात माझं सोनं परत द्या असं म्हणायचं। गावकरी म्हणतात की माणिकरावच्या लोभानेच त्याचं भूत जन्माला आलं। तो आजही आपल्या खजिन्याचा शोध घेतोय, जो कुणीतरी लपवून ठेवला होता। एका तरुण साधूने वाड्यात जाऊन प्रार्थना केली आणि म्हटलं, लोभाचं सोनं विसर, आता आत्म्याला शांती मिळू दे। त्या रात्री वाड्यातून एक प्रकाशाचा झोत निघाला आणि नंतर शांतता पसरली।